नमस्कार. कुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य व्यवस्थापन कसे होते, ते कोणती युद्धनीती वापरत, तसेच त्यांचे प्रशासन कसे चालत, अष्टप्रधान मंडळ हे कोणाकडे कोणती जबाबदारी असे, काय काम होते अष्टप्रधान मंडळाचे, याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या आदराचे आणि भक्तीचे उत्तुंग असे स्थान आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवछत्रपतींबद्दल अतीव अभिमान भरलेला आहे. शिवाजी राजांच्या युद्धनीतीमुळे त्यांना जागतिक पातळीवरही मान्यता मिळाली. पण त्यांचे सैन्य व्यवस्थापन कसे होते, ते कोणती युद्धनीती वापरत, त्यांचे प्रशासन कसे चाले, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. शिवाजी महाराजांची युद्धनीती वापरून व्हिएतनामने हरवले बलाढ्य अमेरिकेला. जेव्हा शत्रू बलाढ्य असतो आणि तो त्याला फारशी माहीत नसलेल्या क्षेत्रात युद्धासाठी उतरतो, तेव्हा त्याला नामोहरम करण्यासाठी गनिमी कावा कसा वापरावा, याचा आदर्श छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या युद्धतंत्रामुळे निर्माण केला. म्हणूनच व्हिएतनाममध्ये अमेरिकेची बलाढ्य सेना उतरल्यावर तेथील जनतेचे लोकनेते हो वी ची मिन यांनी शिवाजी राजांचे गोरिला वॉरफेअर तंत्र वापरले. विश्वविजयी अमेरिका सेनेला अखेर व्हिएतनाममधून नामुष्कीची माघार घ्यावी लागली. अनेक इंग्रज इतिहासकारांनी शिवछत्रपतींच्या युद्धतंत्राची तुलना हॅनिबल, ज्युलियस सीझर, नेपोलियन यांच्याशी केली आहे. शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले आरमार उभारले. भारतात सागरी बळ वाढवण्याची दृष्टी शिवछत्रपतींकडे होती. त्यामुळेच त्यांनी कोकण किनाऱ्यावर सिंधुदुर्ग सारखे सागरदुर्ग बांधले आणि पहिल्या भारतीय आरमाराची उभारणी केली होती. आता आपण जाणून घेऊया कशावर आधारित होते महाराजांचे प्रशासन. शिवाजी महाराजांनी त्यांच्या समकालीन राज्यव्यवस्थेचा अभ्यास करून त्यांच्या उणिवा शोधून स्वराज्याची स्थापना केली. स्वतः स्वराज्याचे मुख्य प्रशासक होते. त्यांची शासन व्यवस्था प्रचलित मुस्लिम शासन व्यवस्था आणि भारतीय नीतिशास्त्र यांवर आधारलेली होती. आता आपण पाहूया स्वराज्याचे प्रमुख 7 विभाग असलेले अष्टप्रधान मंडळ. अष्टप्रधान मंडळ राज्याबाहेर असले तर त्याची जबाबदारी कुणाकडे असे आणि अष्टप्रधान मंडळाचे नेमके काय काम होते, याविषयी आज आपण राज्याभिषेक विधीत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यात आले, हे शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असलेल्या वर्णनांवरून दिसून येते. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातात सुवर्ण कलश घेतलेले प्रधान 8 दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्ण कलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्य कलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते. तर उत्तरेस प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्ण कलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्याजवळ मातेच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेवले होते. उपदेशांच्या ठायी क्रमाने अग्नियेला छत्र घेतलेले सचिव, अन्नाची दत्तोपंडित सचिव, नैवेद्याला पक्वान्नाची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्येला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे होते. राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंशपरंपरागत न ठेवता कर्तबगारीवर ठरवण्यात यावी असे सांगितले. शिवराज्याभिषेक दरबार जुलियन तारीख 6 जून 1674 या दिवशी पहिले अष्टप्रधान मंडळ स्थापण्यात आले. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून 1674 मध्ये स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांचा स्वतंत्र आणि राजभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली. या समारंभप्रसंगी शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती हे स्वराज्याचे सार्वभौम व सर्व सत्ताधारी होते.
त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. राज्याच्या सर्व क्षेत्रात त्यांची निरंकुश सत्ता चालत होती. न्यायदानाचे अंतिम अधिकार छत्रपतींकडेच होते. याच प्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरित्या छत्रपतींना जबाबदार असत. आता आपण पाहूया अष्टप्रधान मंडळातील मंत्री कोण होते. 1. पंतप्रधान पेशवा. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानाला सांभाळावा लागत असे. यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक 15,000 होऊन पगार मिळत असे. 2. पंत अमात्य मुजुमदार. रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल परगण्यांचा एकूण जमा खर्च त्या महाल परगण्यातील अधिकाऱ्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्यांचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक 12,000 होऊन पगार होता. 3. पंत सचिव सुरनीस. अण्णाजी पंत दत्तो हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणाऱ्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दप्तर सांभाळण्याचे ही काम यांच्याकडे होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवले लागत असे. पंत सचिवांना वार्षिक 10,000 होऊन पगार होता. 4. मंत्री वाकनीस. दत्ताजी पंत त्र्यंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरवणे, खाजगी कौटुंबिक आमंत्रणे करण्याचे काम त्यांना करावे लागत असे. त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे. 5. सेनापती सरनौबत हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे 2 प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता, पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्यांचा वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे. 6. पंत सुमंत डबीर. रामचंद्र त्र्यंबक हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्रांकडून आलेली खलिते घेणे, परराष्ट्रात संबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ले देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या सहाय्याने बातम्या काढण्याची जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक 10,000 होऊन पगार होता. 7. न्यायाधीश काझी उल उझत. निराजी पंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे. 8. पंडितराव दानाध्यक्ष. शूद्र महत्सीव. मोरेश्वर पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दान धर्म करणे, पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्याबद्दल सल्ला घेणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक 10,000 होऊन पगार मिळत असे. प्रधान, अमात्य, सचिव, मंत्री, सुमंत, न्यायाधीश, धर्मशास्त्री, सेनापती त्यास असे सुधाना अष्टप्रधानी शिवमुख्य राणा. म्हणजे मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुण दोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतानाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा विरोध होता.
हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.